गेल्या काही दिवसापासून आपल्या महाराष्ट्रात एक विषय चर्चेचा भाग ठरतोय, ते म्हणजे मराठ्यांचं आरक्षण। या आरक्षणाच्या लढ्याला अखेर यश मिळालंय आणि मनोज जरांगे पाटील त्यासोबतच अनेक मराठी बांधवांच्या मागण्या आता मान्य झाल्यात। त्यामध्ये प्रामुख्याने त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्यावर 3 प्रकारच्या गोष्टी आता आपल्या समोर येत आहेत। त्या म्हणजे सरकारकडून जाहीर करण्यात आलेलं हैदराबाद गॅझेट, दुसरं म्हणजे सातारा गॅझेट आणि तिसरं म्हणजे मराठा बांधवांवर आंदोलकांवर जे गुन्हे दाखल झाले होते ते आत्ताच्या सप्टेंबरच्या अखेरपर्यंत ते जे गुन्हे आहेत ते माफ करण्यात येतील। संपूर्ण या सगळ्या काय गोष्टी आहेत, हे गॅझेट काय आहेत आणि खरंच मराठ्यांच्या लढ्याला यश मिळालंय का, अशा विविध गोष्टी आणि हा जो सगळा टायमिंगचा खेळ खेळला गेलाय मग तो सरकारकडून की जे आंदोलक होते त्यांच्याकडून, हा संपूर्ण अहवाल आजच्या एपिसोडमध्ये पाहूया। नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटच्या #राजकारण या विशेष भागात आपलं स्वागत करते। मराठी बांधवांच्या मागण्यांना आता यश मिळालंय, सगळ्या मागण्या मान्य झाल्या आहेत। मात्र त्यावर एक गोष्ट ज्या GR मध्ये आपण सर्वांनी लक्ष द्यायला हवी ती म्हणजे पात्र लोकांना। आता हा जो पात्र एक शब्द टाकला आहे तो आपल्याला अडचणीत आणू शकतो। हैदराबाद गॅझेट म्हणजे जे मराठे आहेत त्यांना आता कुणबी म्हणून घोषित केलं जाईल आणि त्यानंतर सातारा गॅझेट म्हणजे ज्या ज्या लोकांची आधीपासूनच कुणबी म्हणून नोंद सापडली गेली आहे किंवा आधीपासूनच ते कुणबी म्हणून घोषित आहेत त्यांच्याच गावातील, नात्यातील आणि कुळातील लोकांची तपासणी केली जाईल आणि जर ते पात्र असतील तर ते ह्या आरक्षणाचे भाग असतील। आता यामध्ये सगळे सोयरे आठवतं 2023 मध्ये सुद्धा अंतरवाली सराटीमध्ये जेव्हा असंच मराठ्यांच्या आरक्षणासाठी एक आंदोलन उभं राहिलं होतं त्यावेळेस सगळे सोयरे हा विषय आपण सर्वांनीच आपल्या सर्वांच्या कानावर पडला असेल। त्या विषयाचं काय झालं? आता जेव्हा मनोज जरांगे यांनी सगळे सोयरे हा विषय पुन्हा एकदा काढला तर त्यावेळेस सुद्धा म्हटलं गेलं की आम्ही त्याचा विचार नक्कीच करू। त्यावेळेस जी संख्या होती त्यांना जवळपास 1.5 ते 2 महिन्याच्या कालावधीतच ती सगळी जी सर्वे आहे तो सर्वे अख्खा पार पडला आणि ते यशस्वीरित्या पार पडले। मात्र आता या सर्वेमध्ये 8 लाखपेक्षा किंवा 8 लाखाच्या जवळपास त्रुट्या आढळल्या आणि त्यांना तपासायला वेळ लागेल असं सरकारकडून जाहीर करण्यात आलं। आता यामध्ये आपण काय लक्षात घ्यायला पाहिजे, जर त्यावेळेस 1.5 ते 2 महिन्यामध्येच इतका मोठा सर्वे, इतक्या लोकांच्या संख्येची तुम्ही जबाबदारी घेऊ शकता तर आत्ता फक्त हे 8 लाख लोक मोजायला इतका वेळ का? या ज्या त्रुट्या आढळल्या आहेत त्यांना मोजायला इतका वेळ का? आणि खरंच जे आंदोलन झालंय ते यशस्वी झालंय का? कारण इतिहास पाहिला तर अनेक आंदोलनं झाली आणि त्या आंदोलनाला स्थगिती देण्यासाठी तात्काळ ते आंदोलन थांबवण्यासाठी GR काढले गेले। एक गोष्ट लक्षात घ्या, GR निघणं आणि तो GR पास होणं या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत जे सर्वसामान्य माणसाने लक्षात घ्यायला हवी। एखादा GR सरकारच्या एका विशिष्ट विभागाकडून काढला जातो आणि त्यानंतर तो विधानसभेत सादर करावा लागतो आणि जेव्हा तो प्रशासनाकडनं अप्रूव्ह होतो, मंजूर होतो, त्यानंतर तो सर्वांना दिला जातो आणि मग तो सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचतो। आणि हा संपूर्ण कालावधी म्हणजे GR निघण्यापासून ते GR मंजूर होईपर्यंत, सादर केला GR आणि मंजूर करणार या दोन्हीमध्ये 45 दिवसांचा कालावधी असतो। त्या कालावधीमध्ये जर हा GR मंजूर नाही झाला तर त्या GRला काडी मात्र किंमत राहत नाही। आता हा GR आत्ता निघालाय, आत्ता सादर झालाय, पुढच्या 45 दिवसात खरंच हा GR मंजूर होईल का? कारण महानगरपालिकाच्या निवडणुका लागतायत। सरकार आणि ज्युडिशियरी या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत। जर न्यायालयाकडून महापालिकेच्या निवडणुका जाहीर करण्यात आला तर त्यावर सरकार देखील काही करू शकत नाही। मग खरंच मराठे फसलेत की फसवलं गेलंय की ते खरंच स्वतःहून फसले गेलेत, असा विषय आपल्या सर्वांच्या समोर येतो। यानंतर जर आपण आधीच्या गोष्टी पाहिल्या, कुणबी यांना जर आपण आरक्षण देतोय आणि आता ते आरक्षण सुद्धा सरसकट OBCतून मिळालंय। मराठ्यांची जी संख्या आहे त्याचं जर आपण दुप्पट केलं तर ती संख्या येते OBCची। जर आता उद्या जाऊन जर OBC समाज आक्रमक झाला तर या महाराष्ट्राचं जे चित्र असेल ते कसं असेल? आता OBC समाज सुद्धा आक्रमक होतोय, यावर आपण लक्ष का नाही देत? आझाद मैदानावरची ती गर्दी आपण पाहिली आणि आता ती गर्दी पुन्हा एकदा निघून गेली। मात्र तीच गर्दी आता धावत
दुप्पट संख्येने आपल्या समोर येते हे आपण पाहायला हवं। म्हणून पुन्हा एकदा विचार करा की खरंच आझाद मैदानाच्या त्या आंदोलनाला तुम्हाला खरंच एक यशस्वी लढा म्हणून घोषित करता येईल का की नाही।